घरकाम करणाऱ्या महिलांना मिळणार पैसे. होय, अशा महिला ज्या बाहेर कुठेही काम करत नाही, नोकरी करत नाही. त्या फक्त घरीच राहून लहान मुलांची देखभाल, धुणी भांडी, वृद्ध व्यक्तींची सेवा, घरातील सर्व कामे करत असतील, तर त्यांना प्रत्येक महिन्याला डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावर एक विशेष भत्ता मिळू शकतोय. घरामध्ये काम करणाऱ्या महिला ह्या खूप वेळ घरातलं काम करतात, पण त्याचं फारसं मूल्य धरलं जात नाही. एका कॅल्क्युलेशनच्या नुसार गावातील महिलांना ₹21 प्रति तास आणि शहरातील महिलांना ₹33 प्रति तास असं मूल्य घरातील कामासाठी जर ठरवलं तर जवळपास महिलांना 23,000 करोड रुपये द्यावे लागतील. प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जर देशाला 2047 पर्यंत विकसित भारत जर बनवायचा असेल तर महिलांची जी भागीदारी आहे, महिलांचं जे कौटुंबिक कार्य आहे, तर त्याचं मूल्य निश्चित करावं लागेल व त्यामुळेच घरकाम करणाऱ्या महिलांना वेतन श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या श्रेणीत घ्यावं लागेल. यासंबंधी श्वेतपत्रिका देखील तयार केली जात आहे. आज देशातील प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत आहे. विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी महिला सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करत आहे. केंद्र सरकार देखील भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी महिलांची हिस्सेदारी कशी वाढवता येईल आणि ती वाढवल्यानंतर काय परिणाम होईल यावर अभ्यास करत आहे. ज्या महिला आपल्या पारिवारिक जबाबदाऱ्या ज्या आहेत, म्हणजे घरकाम, कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या पार पडत आहेत, फक्त घरूनच काम करत आहेत, बाहेर कुठली नोकरी करत नाही आहेत, तर सरकारने त्यांच्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे, एक रोडमॅप तयार केला आहे. त्याच्या माध्यमातून जवळपास 19 कोटी घरकाम करणाऱ्या महिलांना, ज्या बिना कोणताही पगार घेता, कुठलेही पैसे न घेता फक्त घरातलं काम करतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतात, आपल्या परिवाराची देखरेख करतात, त्यांना पेड वर्कफोर्स म्हणजेच वेतन देऊन काम असतं त्या श्रेणीमध्ये आणण्याच्या तयारीमध्ये आहे. घरातल्या कामाला कोणीही पगार देत नाही आणि पगार देण्याच्या श्रेणीतलं कामही त्याला कोणी मानत नाही. पण जेव्हा वेळ येते मोलकरीण किंवा एखादा नोकर गडी लावून काम करण्याची, त्यावेळेस त्याला पैसे द्यावे लागतात, तेव्हा त्याची व्हॅल्यू समजते. तर त्याच माध्यमातून सरकार एक अशा विचारात आहे की घरातल्या ज्या महिला काम करतात तर त्यांनाच एक विशेष पद्धतीनं त्याचं मूल्यवर्धन करावं, त्याची व्हॅल्यू ओळखावी. आता काय आहे, याचबद्दल महिला आणि बाल विकास मंत्रालय यांनी काही आकडे त्या ठिकाणी काढलेले आहेत. त्यानुसार जर या भारतातल्या महिला ज्या म्हणजे घरगुती कामं करतात, जवळपास 7 तास या महिला बिना कोणत्या पगाराशिवाय घरगुती काम करतात, ज्यामध्ये आपल्या किचनमध्ये जेवण तयार करणं, त्याबरोबर मुलांची त्या ठिकाणी अभ्यास घेणं, घरामधील जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांची देखभाल करणं, घराची रखवालदारी करणं, अशी कामे त्यामध्ये आहेत. पण महिलांनी जर हे जे काही काम आहे, जे बिना पैशाचं केलं जातं, जर याला एक विशेष रक्कम जर देण्यात आली तर भारताचा जो GDP आहे तर त्याच्यामध्ये 7.5% वाढ होऊ शकते. एका कॅल्क्युलेशननुसार गावातील महिलांना ₹21 प्रति तास आणि शहरी महिलांना ₹33 प्रति तास या कामासाठी जर दिले तर जवळपास 23,000 करोड रुपये त्यांना द्यावे लागू शकतात. आणि आता याकरताच एक संस्था आहे फिक्की, म्हणजेच FICCIFLO ही एक संस्था आहे. तर यांनी भारत सरकारने एक रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार ही जी काही अनपेड वर्क आहे, म्हणजे पैसे न देता केलेलं घरगुती काम आहे, तर त्याला केअर गिव्हिंग इकॉनॉमीमध्ये त्याचा त्या ठिकाणी हे करावं का जर समावेश केला, त्यात सरकारने जर विशिष्ट प्रकारे गुंतवणूक केली. आता ही केअर गिव्हिंग इकॉनॉमी म्हणजे काय आहे, जी स्वित्झर्लंड या देशामध्ये एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी देण्यासारखं आहे. पूर्वी स्वित्झर्लंडमध्ये भारतासारखे जे पारिवारिक कामांसाठी ज्या का महिला काम करायचे त्यांना कुठलाही मोबदला त्या ठिकाणी मिळत नव्हता. आणि जे काही बाहेरची कामं करणारे मोलकरीण आहे किंवा नोकर किंवा इतर जे गोष्ट आहे, नोकर आहेत, तर त्यांनाही मिळत नव्हता. तर सरकारने पाऊल उचलणे, एक विशेष मंत्रालय त्यासाठी स्थापन केलं. त्या मंत्रालयाअंतर्गत या सर्व कामगारांची नोंदणी केली आणि मग त्यांना बाहेरच्या घरांमध्ये काम करण्यासाठी पैसे मिळायला लागले. आणि अशा पद्धतीनं, असंघटित पद्धतीनं किंवा अशा पद्धतीनं जे काम पूर्वी चालत होतं तर त्याला एक विशेष स्वरूप आलं. त्यामुळे विशेष मोबदला त्यांना द्यावा लागला. त्यांचा PF असेल, ग्रॅच्युइटी असेल, पेन्शन असतील, या सर्व गोष्टी चालू झाल्या. तर अशा पद्धतीचं काहीतरी सिस्टम भारतामध्ये लागू करायला पाहिजे. तर असं फिक्की या संस्थेने सरकारला सुचवलं आहे. भारत सरकारने देखील अंगणवाडी सेविका या एका उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 45 लाख महिलांना रोजगार त्यामध्ये दिलेला आहे. आणि आज सगळ्यात जास्त सक्सेसफुल, सगळ्यात जास्त यशस्वी ती महिलांसाठीची एक विशेष नोकरीची त्या ठिकाणी
सिस्टीम आहे. आता फिक्कीचं असं म्हणणं आहे, की ही जी काही केअर ड्रिव्हन जी काही इकॉनॉमी आहे, ती यामध्ये जर जी-डी-पीच्या 2% जरी सरकारने गुंतवणूक केली, तर भारतामध्ये 1,10,00,000 नवीन नोकऱ्या त्या ठिकाणी तयार होतील आणि यामध्ये 70% महिला या नोकरी करू शकतात. कारण की यामध्ये तुम्हाला काहीही त्या ठिकाणी वेगळं करायचं नाही. जी केअर किंवा जी काळजी घरामध्ये घेतली जाते, जी कामं केली जाते, तीच त्या ठिकाणी केली जात असते. यात असंही सांगण्यात आलं, की जर आपण आपल्या घरातल्या कामाला जर व्हॅल्यू दिली नाही, घरातल्या कामाचे जे पैसे आहेत, तर ते जर त्या ठिकाणी दिले नाही किंवा त्यालाही जर क्वांटिफाय आपण जर करायला गेलो, तर यामध्ये आपलं असं लक्षात येईल, की एखादी मोलकरीण किंवा एखादी नोकरी, धुणे-भांडे करणारी बाई जर आपण त्या ठिकाणी बाहेरून लावली, तर तिला किती पैसे द्यावे लागतात? तर तेच पैसे साधारणपणे आपल्याला इथे द्यावे लागतील, तेवढीच त्याची व्हॅल्यू आहे, असं त्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता भारतामध्ये महिला घरातच का काम करतात? घरी काम करणं त्यांना आवडतं का? तर तसं नाही आहे. भारतामध्ये एक विशेष सर्व्हे झाला होता. ते एक NGO आहे. तर FSG ग्लो एक सर्व्हे यांनी केला होता. यामध्ये 84% ग्रामीण आणि 69% शहरी ज्या महिला आहेत, तर त्यांना बाहेर काम करण्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींची त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते. त्याचबरोबर 33% ज्या काही महिला आहेत, तर त्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि कामाचं जे काही लोकेशन आहे किंवा ठिकाण आहे, ते दूर असल्यामुळं त्या बाहेर काम करत नाही. आता त्यातल्या त्यात ज्या बाहेर महिला काम करतात, तर त्या एकतर नर्स, टीचिंग किंवा अशा साफसफाईच्या रिलेटेड कामच त्या ठिकाणी करत आहे. या व्यतिरिक्त अशा मोठ्या पोस्टवर जे लिडरशिप असेल, टेक्निकल किंवा मॅनेजमेंट स्किल लागत असेल, तर त्या ठिकाणी फारशा महिला काम करत नाहीत. या व्यतिरिक्त एक प्रायव्हेट टॅक्सी कंपनी आहे उबेर, तर यांनी ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक संस्थाच्या बरोबर मिळून एक सर्व्हे भारतामध्ये केला होता. तर त्यात महिलांकडून त्यांना असं समजलं होतं, की जर महिलांना सुरक्षित ट्रान्सपोर्ट म्हणजे घरापासून कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत सुरक्षित ट्रान्सपोर्ट जर मिळाला, तर त्या चांगलं त्या काम करू शकतात आणि जास्तीत जास्त त्या बाहेर जाऊन काम करू शकतात. तर सरकारचं देखील याच्यामध्ये भरपूर मोठं असं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. तर या उद्दिष्टाच्या माध्यमातून 19 करोड महिलांसाठी जबरदस्त काहीतरी योजना याच्या माध्यमातून येईल किंवा काहीतरी नवीन याच्यामधून येण्याची शक्यता आहे, ज्यामार्फत घरगुती काम करणाऱ्या महिलांना एक विशेष अलाउन्स त्या ठिकाणी मिळू शकतो किंवा काही वेगवेगळ्या सूट त्या ठिकाणी मिळू शकतात किंवा असं काहीतरी मिळेल, की त्यांना त्यांच्या कामाची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळायला लागेल. मोफत काम करताय असं त्या ठिकाणी होणार नाही. या व्यतिरिक्त तेच काम जर त्यांनी दुसरीकडे केलं, तर त्यासाठी एक विशेष रेट फिक्स होईल. त्यांच्यासाठी विशेष काही योजना येतील, काही अलाउन्सेस येतील. तर अशा भरपूर गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. याची श्वेतपत्रिका जवळपास तयार होत आलेली आहे. फिक्कीसारख्या संस्था याच्यामध्ये भरपूर काम करत आहे. यामध्ये स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यावर देखील मोठं काम याच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. पण यामध्ये खूप मोठी एक त्या ठिकाणी याच्यामध्ये मोठं चॅलेंज आहे, की या सर्व गोष्टी कशा होतील, कशा पद्धतीनं होतील. पण नक्कीच महिलांच्या कामाला यामुळे मान मिळेल, त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळेल, अशी आशा करतो. संपवतो. धन्यवाद.